जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. करीन कष्ट अनाथ आणि वंचित मुलांसाठी. मी अपूर्व महाराष्ट्र मावळा. आज माझ्यासाठी फार फार खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. एवढा महत्त्वाचा व्हिडिओ आहे किंवा आज माझा एकदम लकी दिवस आहे. तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला नेहमी सांगायचो की प्लीज मला लाईक करा, शेअर करा आणि 5 लोकांना माझा व्हिडिओ शेअर करा, कारण की माझा लकी नंबर आहे 5. आज माझ्या मुलाचा, अथर्वचा आज बड्डे आहे. आज वाढदिवस आहे. माझी मुलगी अद्विका. सो आज माझ्या व्हिडिओमध्ये त्यांना सामील केलं आहे मी जाणून बुजून की आजचा विषय जो आहे खूप मोठा आणि चांगला विषय आहे आजचा व्हिडिओ, कारण की आजचा व्हिडिओ माझ्या मुलाला पण डेडिकेट आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पण आजचा व्हिडिओ डेडिकेट आहे. आणि मला पवार फॅमिली अनुमती देईल असं मी गृहीत धरून, कारण की त्यांनी महाराष्ट्रासाठी किंवा सामाजिक काम त्यांनी खूप केलं आहे समाजासाठी आणि मी पण तेच करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी तुम्हाला गेले 2-2.5 वर्ष झाले बोलतो आहे की मी अशी संस्था बनवतो आहे, अपूर्व महाराष्ट्र मावळा. मला हॉस्टेल बनवायचं आहे स्वप्नातलं, किंवा मला खरंच एक संस्था बनवायची आहे. तर त्या संस्थेला नाव मी फाइंड आउट केलेलं आहे. सर्व स्तरातून अजितदादासाठी त्यांच्या संस्थेला नाव घोषित होतं आहे. म्हटलं मी पण माझ्या संस्थेला नाव देतो आहे. तर मला असं संस्थेला नाव असं देतो आहे की हॉस्टेलचं नाव असं ठेवतो आहे, अजितदादा पवार साहेबांच्या दादांच्या नावावरती मी माझ्या संस्थेचं नाव ठेवणार आहे, अजित पवार हॉस्टेल. ही साधीसुधी हॉस्टेल नसणार आहे, हे साधीसुधी संस्था नसणार आहे. महाराष्ट्राची किंवा जगातली पहिली अशी संस्था असणार. अगर ही पेपरवर्क झालं, अस्तित्वात आली, मी हे करू शकलो, तुम्ही मला सपोर्ट दिला, तर महाराष्ट्राची पहिली अशी संस्था असेल. ती सांगते इथे श्रीमंत मुले बनवले जातील. अनाथ आणि वंचित हॉस्टेलची मुलं इथे श्रीमंत बनवले जातील. 1000 मुलांना शिकवून इकडे अधिकारी बनवलं जाईल. इथे फॉरेनला डॉलर कमवायला पाठवलं जाईल. सो एकदम इझी आहे. मी तुम्हाला आधीपासून बोलतो आहे की ही माझी वस्तू आहे. मुंबईला माझी अशी वस्तू आहे, पुण्याला माझी अशी एक वस्तू आहे. ती वस्तू मला लिलाव करायचा आहे आणि त्या लिलावाने ऑप्शनने मला 1 करोड रुपये निधी जमवायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये मी अनाथ आणि वंचित मुलांसाठी काम करणार आहे. आणि अजितदादा फाउंडेशन अशी संस्था अस्तित्वात येणार आहे. मी स्वतःला 777 दिवस दिलेले आहेत आणि 150 दिवस संपलेले आहेत. तर तुम्हाला हॉस्टेलचा मुलगा खरंच स्वप्नातलं हॉस्टेल टाकतो की नाही टाकतो हे बघण्यासाठी तुम्हाला गंमत राहील किंवा मनोरंजक राहील, तर प्लीज मला लाईक आणि फॉलो करा. बेटा इकडे या. अरे बोला, 1 मिनिट. बोला, जय महाराष्ट्र. करीन कष्ट अनाथ आणि वंचित मुलांसाठी. प्लीज माझ्या पप्पांना सपोर्ट करा त्यांच्या ड्रीमसाठी. प्लीज लाईक अँड शेअर सपोर्ट. बोला जय महाराष्ट्र करा. जय महाराष्ट्र. असं नाही रे, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. करीन कष्ट माझे पप्पा अनाथ आणि वंचित मुलांसाठी आणि आमच्यासाठी. प्लीज सपोर्ट करा. अजित पवार फाउंडेशन, महाराष्ट्राची, जगाची, पुण्याची पहिली संस्था जी सांगते इथे अनाथ आणि वंचित मुलं श्रीमंत केली जातील, अधिकारी बनवले जातील आणि फॉरेनला डॉलर कमवायला पाठवलं जाईल. अशी संस्था मी उभारत आहे. मी नाव ठेवलं आहे, मी नामांकन केलेलं आहे, अजित पवार फाउंडेशन, अजित पवार हॉस्टेल. तर प्लीज सपोर्ट करा. ही माझी मानवंदना आहे. अजित पवार
पवारांसाठी, दादांसाठी. सो प्लीज मला सपोर्ट करा आणि माझी मानवंदना एक महाराष्ट्राच्या मावळ्याची किंवा महाराष्ट्रातल्या मातीसाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं अशा युग पुरुषासाठी, थोर पुरुषासाठी माझी मानवंदना आहे, तर स्वीकारा आणि मला सपोर्ट करा माझ्या वाटचालीसाठी. अपूर्व महाराष्ट्र मावळा, जय महाराष्ट्र, करीन कष्ट अनाथ आणि वंचित मुलांसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू 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 सो मच. प्लीज सपोर्ट करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मी पवार कुटुंब नेहमीच महाराष्ट्राच्या मराठी बांधवांबरोबर असतो, त्यांना सपोर्ट करतो. हे गृहीत धरून मी माझ्या संस्थेला अजितदादांचं नाव सोपवलेलं आहे किंवा अजितदादा फाउंडेशन, अजित पवार दादा फाउंडेशन हे नाव ठेवलेलं आहे. थँक्यू सो मच. प्लीज सपोर्ट करा. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.